3 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मच्छिंद्र. एका बाजूला संघ आहे सांगोला तालुक्यातील हातीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कवठे महांकाळ तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील कुरोली टीचा संघ. देवा आणि धनाजीची जोडी मात्र मैदानावरती. स्ट्राइक वरती आपण पाहतोय धनाजी, नॉन स्ट्राइकला देवा. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेवरून भिरकावला षटकार. षटकारने मात्र केले सुरुवात. धनाजीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मच्छिंद्रचं केलंय स्वागत. कॅमेरामन समोरचा साइड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. स्पर्धेचा डिजिटल स्कोर कार्ड थोडासा ब्राईट करा. अजून थोडासा झूम करा. समोरच्या बिल्डिंग वरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन धनाजी, 79 मीटरचा षटकार. सीधी बॅट, सीधी बात, नो बकवास. 1 बाउंस, 2 बाउंस, सीमा रेषा पार आलाय चौकार. एक षटकार एक चौकार. तब्बल जर पाहिलं तर 1,11,111 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा दोस्ती चषक 2025 भव्य खुल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. यावेळी क्षेत्ररक्षक दूरवरती 1 2 3 क्षेत्ररक्षक करतायत पाठलाग. 1 2 3 क्षेत्ररक्षित केलाय चेंडू. 3 क्षेत्ररक्षक होते, 3 धावा पूर्ण केलेत. पहिल्या 3 चेंडूवरचा जर आपण खेळ पाहिला तर एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, 3 धावा, एकूण 13 धावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये 13 धावा. स्ट्राइक वरती येतोय फलंदाज देवा. पुन्हा एकदा सरळ बॅट. देवानं सुद्धा 6 धावांनी खातं उघडलंय. आलाय षटकार. समोर पण लक्ष द्या थोडासा. चेंडू एखाद्या वेळेस आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. बाहेर जे अकॅडमीचे खेळाडू प्रॅक्टिस करतायत. या षटकाराने मात्र धावफलकावरती 19 धावा. पुढे येऊन सरसावून मारलाय. पुन्हा चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धनाजीनं षटकार, चौकार आणि 3 धावा. इथं देवानं सुद्धा एक षटकार आणि एक चौकार. 1-13 1 मेरा. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा दूरवरती आहे. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक तर धाव घेतली आहे, दुसऱ्यासाठी प्रयत्न होता, नकार मात्र दिलाय. एकूण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 24 धावा पहिल्या षटकामध्ये. धनाजी देवाची जोडी मात्र मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा.
पहिल्या षटकामध्ये वादळी आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी झंझावती डायनामाइट सुरुवात आहे, कारण 24 धावा कुठलेत पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रवी, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू आहे. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये दमदार कामगिरी, तर या सामन्यामध्ये महत्वाचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती फटका खेळलाय आणि सरळ भिरकावलाय, सीमा रेषेवरून आलाय षटकार. तर मी सांगितलं की टेनिस क्रिकेटमध्ये काही ठिकाणी नियम वेगळे असतात. तुम्ही किती मोठा षटकार मारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 मीटर, 110 मीटर, 120 मीटर, तुम्हाला 6 धावा मिळतील. परंतु भारतातली सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ISPL, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा MS धोनी ज्याला म्हटलं जातं, अर्थात मिस्टर बबलू पाटील, इथं पुन्हा एकदा आलाय षटकार. बबलू पाटीलनं मात्र ISPL ची स्पर्धा खेळताना एक मोठा षटकार मारला. तर त्या स्पर्धेमध्ये नियम आहेत, जिथं षटकार आहे त्याच्यापेक्षा जर लांब तुम्ही चेंडू मारला तर तुम्हाला 9 धावा मिळतात, म्हणजे नायनर. तर ISPL मध्ये नायनर मारण्याचा पराक्रम करणारा खेळाडू ठरलाय बबलू पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, इथं मात्र विकेट येते. नक्कीच प्रयत्न चांगले होते. नक्कीच ओंकारचे प्रयत्न चांगले होते, परंतु संघातील खेळाडूंकडून सांगितलं की झेल जर टिपला असता तर नक्कीच 6 धावा वाचवायचा प्रयत्न भरपूर केलाय. तसं जर पाहिलं तर मला वाटतंय ओंकारची उंची सुद्धा असामान्य आहे. पहिल्यांदा ज्यावेळी मुंबईत मी अमिताभ बच्चनला भेटलो त्याच्यानंतरच हा खेळाडू बघितलाय, त्याची उंची सुद्धा कमी नाहीये, त्याचे सुद्धा प्रयत्न आपलातून होते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आलाय षटकार. ए बाहेरची लहान मुलं सरका थोडस बाजूला. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न केलाय, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक अतिरिक्त धाव, एकूण धाव फलकावरती धावा होत आहेत त्या.
44 धावा. गोलंदाजी मार्कवरती पाहूया. सामन्यातलं अंतिम षटक असेल, तिसरं षटक गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अभि. क्षमा असावी, 45 धावा आहेत. 45. फुल टॉस दिला होता. फलंदाज मात्र निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. 45. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 19. 43 धावा. पुन्हा वन बाउन्स, सीमारेषा पार. येतोय चौकार. चार चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 47. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू झाले. 3 चेंडू बाकी असतील. फटका मात्र धुवाधार खेळलाय. चेंडू सरळ भिरकावलाय. सीमारेषेवरून येतोय षटकार. त्रेपन्न धावा धावफलकावरती. 53. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मात्र काय होणार? 1 धाव, 2 धाव, चौकार, षटकार. हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. फटका खेळलाय. फटका फसलाय. उंच माझा झोका आणि क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख असा झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. 3 षटकामध्ये धावा बनवले गेले त्या 53 आणि 54 धावांचं लक्ष म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावा. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 18 चेंडूमध्ये 9 षटकार मारायचे. 18 चेंडूमध्ये 9 षटकार. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. हातीत संघ. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बॅड लाईटचं कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही. लगेच आत या.
स्ट्राइक वरती रवी, नॉ स्ट्राइकला मच्छिंद्र. गोलंदाजी मार्क वरती सामन्यातलं पहिलं षटक गोलंदाज धनाजी. 18 चेंडू मध्ये 9 षटकार मारायचे. पहिल्या चेंडूवरती फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र टिपलाय. ह्यूज विकेट, पहिला धक्का, बळी बचली चाल में. चला सगळे एकत्र येऊ नका, परत एकत्र या. चला नवीन फलंदाज, चला सगळे नवीन फलंदाज लगेच या. फिल्डर सगळे आपल्या जागेवरती जायचंय. अंपायर सूचना द्या, आता जर विकेट पडली तर सगळे 11 एकत्र यायचं नाही. दिवाळीला भेटलोय, रमजान ईदला भेटलोय, बकरी ईदला भेटलोय. महाराष्ट्र फक्त लॉकडाऊन मुक्त झालाय, कोरोना मुक्त झाला नाही. सगळे गाळा भेट घेऊ नका, सामना लवकर संपवायचा आहे. सूर्य मावळायच्या अगोदर आता एकत्र येऊ नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अभिजित. धनाजीने मात्र सामन्यामध्ये फलंदाजीला सुरुवात षटकाराने केली आणि गोलंदाजीमध्ये विकेटने केली. वाईट बॉल, अवांतर धावेने मात्र संघाचं खातं उघडतंय. एक धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. इथं मात्र चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू. फुल टॉस, स्ट्रेट खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चला चेंडू द्या जरा बाहेरचा. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. It's a white ball call. झेल मात्र टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद. एकत्र येऊ नका, थांबा 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 जागेवरती स्टॅच्यू. ओय सगळे झाला. येतील येतील, काळजी करू नका. चला येतात. दमदार मात्र गोलंदाजी आपण पाहतोय धनाजी. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय ओंकार. पुन्हा एक फलंदाज बाद. तिसरा फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट. मैदानावरती सुरू असणारा सामना मात्र आपण पाहतोय सांगली विरुद्ध सोलापूर, कवटे महांकाळ विरुद्ध सांगोला, कुरोली विरुद्ध हातीद. षटक मात्र इथं आपण पाहतोय. या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 विकेट प्राप्त केलेत. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. धावा खर्च केलेत त्या 6.
आता मला वाटतं धनाजीला घरी गेल्यावर दुसरं काम नाही, हातपाय धुतले की पहिल्यांदा मोबाईल हातात घेणार, युट्यूब वरती जाऊन सर्च करणार दोस्ती चषक, एक नाही 10 वेळा पाहणार. सुरुवात षटकाराने केली होती आणि गोलंदाजीची सुरुवात विकेटने केली होती. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. आमचे सगळे कॅमेरामन ऑपरेटर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत. सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती पोहोचवण्याचं काम अगदी सकाळपासून निरंतरपणे आमचे सगळे कॅमेरामन इथं मात्र सुरुवात झाली. या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. एक जणांना प्रयत्न करा, बॅट घ्या आणि एकानं प्रयत्न करा म्हणजे लगेच बॉल निघेल. खुर्चीवर उभा राहून बॅट मारा, खुर्चीवर उभा राहून. मच्छिंद्रच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. गोलंदाजाचं केलंय स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय देवा. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती देखील आणखी एक षटकार. चला बाहेरचा चेंडू द्या जरा, चेंडू आतमध्ये टाका. पुन्हा एकदा मच्छिंद्रच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा षटकार. यावेळी मात्र चौथा षटकार येणार का? लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार. आता झेल टिपला होता, तुम्ही यायचं. 100 रुपयाचं बक्षीस आहे तुमच्यासाठी. विशाल घोटुकडे यांच्याशी संपर्क साधायचा. 100 रुपयांचं पारितोषिक आहे. झेल टिपलाय प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भव्य रोजगार निर्मिती प्रकल्प अंतर्गत 100 रुपयांचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. पुन्हा एकदा चेंडू तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. यस नो यस नो यस नो यस नो. इथं नशिबाची साथ मिळाली आहे. असू द्या, दोघं पण मिटवून घ्या. आता इकडचे इकडे बोलतायत, तिकडचे तिकडे बोलतायत. हो 100 रुपये द्या. विशाल तुमची भेट घ्यायला आले. 100 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑनलाईन स्कॅनर द्या. फक्त प्रेक्षकांसाठी ही स्कीम आहे. खेळाडूंनी झेल जर टिपला तर 500 रुपयाचा दंड आहे. कौन बनेगा करोड़पति शीघ्र से शीघ्र आपके खाते में पहुंच गए. 100 रुपये ऑनलाईन झाले फोन पे. देवा नंबर घ्या 9011443446. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. पुन्हा एकदा या षटकातला वन बाउ सीमारेषा पार. 4 षटकार 1 चौकार. एक अवांतर धाव देखील आहे वाईटच्या स्वरूपात.
36 धावा धावफलकावरती, 18 धावांची आवश्यकता. छत्तीस धावा झालेल्या आहेत, 18 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आहे, स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी, तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. 5 चेंडू 14 राहणार का 6 चेंडू 13 राहणार? इट्स फेअर डिलिव्हरी. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14. फुल टॉस दिला होता, ऑन साइडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक येतो, 1 धाव तर नक्कीच असेल. 4-13. मागच्या षटकामध्ये मात्र लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. इथं पुढच्या 4 चेंडूमध्ये 2 षटकार मारायचे. मागचा सामना आठवा, मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 7 झाल्या नाहीत, परंतु इथं 4 मध्ये 13 होणार का? फटका तर खेळलाय, 1 धाव घ्यायचा प्रयत्न होईल. इथं हातातून चेंडू थोडासा निसटलाय आणि इथं मात्र इथं गोळ झालाय. फलंदाज बाद होतोय. चला नवीन फलंदाज. चला थोडस ड्रेसिंग रूम मध्ये कंट्रोल वातावरण ठेवा, शिस्त. मी नेहमी सांगतो क्रिकेटचा पहिला नियम आहे शिस्त. जाणकार लोक सांगतात सचिन तेंडुलकर पेक्षा विनोद कांबळेचे कव्हर ड्राईव्ह चांगले होते. एक क्रिकेटचा देव झाला आणि दुसरं काय झालं सगळ्या जगाला माहित आहे. त्याच्यामुळे भाषा जरा चांगली वापरा. दोन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.
नवीन फलंदाज मयूर नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईक वरती पुन्हा संधी आहे. 2 चेंडू 11. जे 4 षटकार मारलेत त्याची किंमत जर कायम ठेवायची असेल तर पुढच्या 2 चेंडूवरती काय होणार. मच्छिंद्रला मात्र पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. इथं फटका 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 फसलाय. एक चेंडू 11. आता प्रत्येक वेळी मित्रांनो परिस्थिती वेगळी असते. आता जर 1 चेंडू 1 धाव पाहिजे असतील, शेवटची विकेट जर असतील, हा झेल जर सुटला असता तर बाकीच्या 10 खेळाडूंनी फुलं उधळली असती. इथं परिस्थिती वेगळी आहे. इथं जास्त काही फरक पडणार नाही. वाईड. इथं मात्र चेंडू जातोय. पुन्हा संधी निर्माण झाली आहे आणि चेंडू गेलाय सीमारेषा. 5 धावांचा दणदणीत बोनस. अरे रे 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 रे. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 11 पाहिजे होत्या. वाईड चेंडूवरती चौकार. मला वाटत नाही संपूर्ण भारतामध्ये कुठंच पंजा खुलला नाही. बिहारमध्ये सुद्धा खुलला नाही पंजा, परंतु सांगोलच्या मैदानावरती पंजा खुललाय. 1 चेंडू 6. आज हिरो व्हायचंय का झिरो व्हायचंय. समोर मच्छिंद्र. 1 चेंडू 6. षटकार मारायचा होता परंतु प्रयत्न अपुरे. चला, परंतु मच्छिंद्रने मात्र आज या मैदानावरती जिगरबाज खेळी केली. खऱ्या अर्थानं मच्छिंद्रचं देखील कौतुक असेल. प्रेक्षकांसाठी हा सामना म्हणजे जो जीता हो सिकंदर, लेकिन हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. मच्छिंद्रने मात्र आज प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी केली. एक जबरदस्त सामना मात्र आपण पाहिलाय. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती मात्र हे सिद्ध झालंय की शेवटचा चेंडू पडेपर्यंत तुम्ही निकाल सांगू